बाजूनी मात्र हिवाळी संघ, या दोन संघांमध्ये इथे मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळेल. सहाव्या सामन्याच्या दिशेने दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. वकी स्पोर्ट्स मापोली ए तर दुसऱ्या बाजूने हिवाळी संघ. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर हिवाळी संघ बुंबेपाडा या ठिकाणी गटातून निघताना मात्र त्यांना हार पत्करावी लागली आहे. एक जबरदस्त खेळी त्यांनी सुद्धा तिथे मात्र साकारली. डिक्लेअरच्या स्वरूपात धावा कशा कन्वर्ट व्हाव्या या प्रेस ऑफ माइंडनी खेळून मात्र तिथे खेळी त्यांनी साकारली आहे. आणि एक हिवाळी संघ सुद्धा आपण जर बघितला तर एक चांगला संघ म्हणून त्याच्याकडे सुद्धा सातत्याने पाहिलं जातं. तदनंतर आपण जर बघितलं तर वकी स्पोर्ट्स मापोली एक ताकदवान संघ इथे मात्र बघायला मिळतोय. एकंदरीत बघितलं की ज्या पद्धतीने यष्ट्यांच्या मागं निश्चित रूपाने आपण बघितलं तर रवीश बघायला मिळतोय. कारण एक चांगलं यष्टीरक्षण त्याच्याकडून सुद्धा आपण सातत्याने पाहिलं. एक चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्याकडून वकी स्पोर्ट्ससाठी करण्याने आपण मात्र बघितले. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समवेत इथे मात्र जोडले जात आहेत. इथे मात्र गोलंदाजी मार्कून प्रथम षटक हाताळण्याकरिता आणलं जाईल, हे सरफराजला आणलं जाईल. रोशन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला गिरीश आपल्याला मात्र बघायला मिळतोय. आणि एकंदरीत जर बघितलं तर प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकाच आहे. दुपारची वेळ जरी झाली तरी प्रेक्षक वर्ग मात्र याचा वेळ घेत नाही. कारण हल्ली टुर्नामेंटला आपण बघितलं तर दुपारी प्रेक्षक राजा थोडासा कमी आपल्याला बघायला मिळतोय. पण आयोजन इतकं सुंदर आहे की प्रेक्षक वर्गासुद्धा इथं मात्र जाऊ इथून मात्र जाताना दिसत नाही आहे. उद्याच्या दिवसामध्ये अनेक क्रिकेट रसिक इथे पोहोचतील. कारण अनेक क्रिकेटच्या महाशक्ती या मैदानावर खेळताना दिसतील. खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रिकेट प्रेमीला एक मेजवानी कुंभमेळा निश्चित रूपाने आपल्याला इथे मात्र उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सरफराज इथे मात्र सज्ज झालाय. समोर बघायला मिळतोय रोशन त्याच्या समोर सामना करण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू यस इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातून सुटलाय. तदनंतर कव्हर बॅकअप चांगलं मात्र इथं देण्यात आलंय. चेंडूची सुरुवात झाली आहे ती म्हणजे निर्धाव सुरुवात. एक धाव मिळणार नाही. या डॉट बॉल इथं हाताळाय इथे मात्र सरफराजने. एकंदरीत बघितला तर सरफराज पहिलं षटक प्रथमतः कधीही हाताळतो. कारण त्याच्यावर त्याला विश्वास आहे की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी मात्र धावा रोखू शकतोय. कुठेतरी मात्र तो विश्वास असावा म्हणून तो पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्फत सरफराज पुरुष एकदा सज्ज झालाय. दुसरा चेंडू घेऊन आपल्या षटकातील हाताळण्याकरिता एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पण यस सुभाष सरांचा हात हे दोन्ही सरळ रेषेत आलेत. आणि तदनंतर मात्र इस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकदा मिळवली धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या अंकावर. इस कुठेतरी वैयक्तिक खातं नाही खुल्लं पण सांघिक खातं मात्र इथे खुल्लं केलंय या व्हाईट बॉलने. एक चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ या पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही बाकी राहिलाय. कुठेतरी फिल्डिंग बघितलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये एक चांगलं रिंगण ते सजवलं गेलंय या क्षेत्ररक्षकाकडून. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र असेल स्नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. फ्री हिट इथे मात्र जरूर असेल. नो बॉलचा इशारा आलाय. पहिला वाईट स्वरूपात इथे मात्र चेंडू डिलिव्हर केलाय. तदनंतर मात्र नो बॉलचा इथे नो बॉल हाताळण्यात आलाय. आणि इस खेळाडू वृत्ती दाखवली आहे. कारण नो बॉल इथे मान्यसुद्धा त्यांनी केलाय. फ्री हिट असेल खरी तरी सुवर्ण संधी मात्र चालून आली ती म्हणजे फलंदाजाला. फ्री हिटच्या ते सुवर्ण संधीचं सोनं मात्र करेल का फलंदाज रोशन, याकडे मात्र अनेक जण बघतात. मैदानाची पाहणी करताना रोशन आपल्याला मात्र बघायला मिळतोय. चेंडू संपलेत फक्त आणि फक्त 1. तदनंतर पुढे जे 2 चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलेत. यस मारूफ विनंती करतोय जे आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवत आहे ते त्वरित घडून आणायचे आहेत. ही विनंती मात्र मी तुम्हाला करतोय. कारण अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवसामध्ये सर्व सामने खेळवले जातील याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. गोलंदाज तयार. यस हा चेंडू मात्र असेल यस व्हाईट बॉल इथे मात्र हाताळलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. सरफराजची नोंद आपण जरूर घ्या. आणि फ्री हिट कंटिन्यू इथे मात्र असेल. पंच इशारा करत आहेत. पंच आपले प्रोफेशनल नाही आहेत तरी पण आपण एकंदरीत बघितलं तर चांगल्या पद्धतीने इथे मात्र निर्णय ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार असेल. सव्यत गोलंदाजी मार्फत गोलंदाज सरफराज पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज झालाय. पुढचा चेंडू घेऊन फाईन लेगच्या आणि तळम्यांच्या मधून कॅमेरामॅनच्या आमच्या गॅलरीकडून चेंडू सरळ डिलिव्हर होऊन निघून जातोय सीमा रेषेच्या दिशेने. यस का असेल व्हाईट प्लस चौकार. यस 5 धावा इथे मात्र मिळवल्यात.
आणि धावफलक जाऊन पोचलं 5 धावेच्या बढतीनं 8 या अंकावर. असं वाटते की हा सरफराजच गोलंदाजी करतोय की काय, कारण खूप अतिरिक्त प्रमाणात तिथे मात्र गोलंदाजी हाताळतोय. स्वरूपात ती गोलंदाजी तो मात्र सरफराजकडून होताना आपल्याला मात्र बघायला मिळते. विनंती करतोय नो टीम मिटिंग प्लीज फास्ट. टीम मिटिंग कुठल्याही प्रकारची नको आहे. सरफराज अँड रवीश प्लीज फास्ट. धावसंख्या फलकावर असेल ती म्हणजे 8. चेंडू फक्त आतापर्यंत 1 फेकून झालाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज इथे मात्र कोण असेल. बघूया तिथे मात्र बघितलं तर 1 धाव पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी करायचा होता, पण तदनंतर मात्र थांबवण्यात आलं. एका धावे समाधान मानलं आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले. 9 या अंकावर धाव फलक मात्र जाऊन पोहोचले. चला प्लीज फास्ट. सरफराज विनंती करतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज. सरफराज तिसरा चेंडू घेऊन हाताळण्याकरिता बॅटने इथे मात्र खेळून काढला. बॅक स्क्रीनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय. 4 धावेच्या बढतीनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 या अंकावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. फाईट बॉल इथे मात्र सरफराजने डिलिव्हर केलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 या अंकावर चेंडू संपल्यात आतापर्यंत. 3 अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चला प्लीज फास्ट. कुठेतरी असं वाटते सरफराज मात्र आपला ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर गेलाय की काय. आपली लाईन लेन मात्र विसरून हा गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. आता इथे जबरदस्त इथे मात्र क्षेत्ररक्षण धावबाद करण्याची संधी आणि फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. चला टीम मीटिंग नको आहे कुठल्याही प्रकारची आणि खेळाडू 30 सर्कल पार करण्याच्या आतमध्ये धावत नवीन फलंदाजाने प्रवेश करावा याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. चेंडू संपलेत आतापर्यंत 4 आणि धावसंख्या असेल फलकावर 1 बाद 14 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर सरफराज पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय. त्याच्या गोलंदाजीमधला 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 5वा चेंडू इथे मात्र तटवलाय. चेंडूला सरळ पाठवलाय. 1 बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा या चौकाराच्या बढतीनं 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या असेल 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलं. 18 रन स्कोरबोर्डावर आपल्याला बघायला मिळत आहे. तर अंतिम 1 चेंडूचा खेळ असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. असं वाटते की हे कुठेतरी सर्वात वाईट जर गोलंदाजी किंवा सर्वात वाईट जर बॉलिंग जर सरफराजची जर कुठे झाली असेल तर माझ्या माहितीप्रमाणे मात्र इथेही बघायला मिळते. कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अतिरिक्त स्वरूपात चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलेत. कारण ज्या पद्धतीने सरफराजला मी गोलंदाजी करताना पाहिल्या आतापर्यंत तरी अजूनही अशा पद्धतीने चेंडू त्यांनी डिलिव्हर केलेला नाही आहे. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज सरफराज पुन्हा एकदा सज्ज झालाय
अंतिम एक चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर रवीश मला कुठेतरी मात्र त्या जागेवरून हलवलं जात आहे. इथे मात्र चेंजेस घडून आणले जात आहेत आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा तयार झालाय. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सरफराज पुढचा चेंडू घेऊन हाताळण्याकरिता. हा चेंडू असेल गुटनाट एक तमाशात एक बाउंड्रीच्या दिशेने आणि यस अंतिम चेंडूवर 6 धावांकरिता षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 24 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ तर संपलाय. अंतिम 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळामध्ये किती धावा इथे मात्र कन्वर्ट होतील तो पण एक पाणी पाठवून द्यायचंय पॅव्हिलियन मध्ये ही विनंती करतोय. चला मारूफ प्लीज फास्ट. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्याकरिता मारूफला आणलं गेलंय. यंग इथे मात्र हा गोलंदाज असावा आणि एक जबरदस्त क्रिकेट त्याच्याकडून सुद्धा आपल्याला सातत्याने बघायला मिळालंय. तोच आणि हा फटका सर बॅटनी खेळलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. एकदा मात्र इथे मिळाली आहे. सिंगल धावांचा खेळ इथे मात्र बघायला मिळतोय. एका धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोचलंय. येस 25 या अंकावर पहिल्या चेंडूचा खेळ हाताळला गेलाय मारूफ कडून. कारण खऱ्या अर्थाने मी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला की कुठेतरी मनापासून क्रिकेट मात्र हा खेळाडू खेळतोय. एकंदरीत आपण जर बघितलं ना तर आधी सुद्धा इथे मात्र हा सामने खेळला आणि सामना हरल्यानंतर तो खेळाडू रडलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यस काय चेंडू ते मग डिलिव्हर करतोय आणि यस कुठेतरी वेगामध्ये आणि टप्प्यामध्ये त्याचं मात्र नियंत्रण नसावं म्हणून की काय व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे आलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद आपण जरूर घ्या. पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. मारूफ प्लीज आपण सुद्धा इथे मात्र निर्णय हा स्वीकारायचा आहे आणि जरूर कारण त्या गोलंदाजाला वाटलं असं की हा चेंडू मात्र मी बरोबर टाकलाय. पण कुठेतरी मात्र आम्ही सातत्याने म्हणतो ना की वेगावर आणि टप्प्यावर जर नियंत्रण ठेवलं तर कुठलाच असा चेंडू नसेल की ती वाईट स्वरूपात इथे मात्र डिलिव्हर होईल. मारूफकडून चेंडूला रोख दिलाय थांबवण्यात आलाय कारण कुठेतरी मात्र रनअपमध्ये त्याचे मिस्टेक असावा. पुढचा चेंडू ते मात्र तटवलाय. विचच्या हातामध्ये चेंडू अगदी उचली एवढी खूप जास्त होती कारण आपण जर बघितलं तर रवीशनी सुद्धा त्या जागेवर उडी मारावी लागली तो चेंडू कलेक्ट करण्याकरिता. आणि प्लीज नो टीम मिटिंग कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग नको ही विनंती मात्र मी करतोय. ही विनंती तुम्हाला मी करतोय की कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग आपण आपापसात करू नये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र तयार. पुढचा चेंडू घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला तटवले गेले. पंच सुद्धा बाजूला सरसावले गेले. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाहीये कारण कलेक्शन आणि इथे मात्र करण यांचं शुभ आगमन आपल्याला इथे मात्र बघायला मिळतंय. आपण जर बघितलं तर कुणालचं इथे मात्र शुभ आगमन आपल्याला बघायला मिळते. GTC कडून एक चांगलं कार्य ते सुद्धा मात्र आपल्याला करताना दिसत आहेत. एक धाव मिळवली धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या अंकावर. चेंडू संपलेत आतापर्यंत अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष असेल. चौथा चेंडू आणि हा सुद्धा वाईट. यस डॉट बॉल इथे मात्र हाताळण्यात आलाय. 4 चेंडू संपलेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. आणि इथे मात्र होगी तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे शुभ आगमन. कारण खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो ना की आमचा प्रेक्षक राजा कुठूनही नाराज झाला नाही पाहिजे कारण त्याच्या कानापर्यंत आम्ही बोललेलो एक ना एक शब्द शेवटचा शब्द पोहोचला पाहिजे. त्याकरिता डीजे आणि त्याची क्वालिटी उत्तम असावी लागते. एकविरा डीजे प्रोप्रायटर इथे मात्र
प्रदीप माळी यांचं शुभ आगमन मात्र आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांचा डीजे एक उत्तम क्वालिटी देताना आपल्याला मात्र निश्चित रूपाने बघायला मिळतोय. जाऊयात पुन्हा एकदा टू क्रिकेटच्या दिशेने आपल्याला मात्र आपण जातोय. सामना मात्र मैदानात आहे. एका बाजूने वकी स्पोर्ट्स मापोली ए तर दुसऱ्या बाजूने हिवाळी संघ. इथे मात्र चेंडू संपुष्टात आलेत. आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवत आहेत. 5 अंतिम आणि शेवटच्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मारूफ आहे. फलंदाजीला बघितलं तर स्ट्राईक क्षेत्र मध्ये आपल्याला बघायला मिळतोय गिरीश आणि नॉन स्ट्राईक योगेश आणि नॉन स्ट्राईकला मात्र बघायला मिळतोय गिरीश. इथे मात्र बघायला मिळतोय मारूफचा इथे मात्र अंतिम चेंडू आहे. मोठे मोठे अस्त्र डिलिव्हर करण्यामध्ये ज्याचा मात्र नाव अग्रस्थानी घेतलं जातं तो इथे मात्र बघायला मिळतोय. नाराजी त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळाली. एक धाव मात्र इथे जरूर मिळाली आहे. कुठेतरी असं होतं की छुपा मनसुबा त्याच्या मनामध्ये होता. त्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करायचा होता. षटक समाप्त. षटक क्रमांक 2 संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 28 या अंकावर. यस डीजे. त्यांनी म्हटलं की या 2 धावा घ्यायच्या आहेत आणि एवढा नाद होतो की त्याची फळी सुद्धा त्याला टाकून अजूनही शेष आहे. बघूयात अंतिम 4 चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र डिलिव्हर केले जातील. इस गोलंदाज आकाश कडून इस कुठेतरी मात्र फलंदाजांना सुद्धा आकाशला आकाश दाखवावं लागेल. त्याच्या चेंडूला आकाश दाखवावं लागेल तर कुठेतरी आमचा प्रेक्षक राजा इथे खुश होईल. कारण सातत्याने म्हणतात ना की लग्नामध्ये नवरा कसा नवरी कशी दिसते हे नाहीये, जेवण कसं झालंय हे मात्र बघावं लागतं. त्या पद्धतीने सामना कोणाचाही असू द्या आम्हाला फक्त षटकार आणि चौकार अशा बघायची इथे मात्र मतलब असतं असं प्रेक्षक राजा आमचा विचार करत असेल. यस आणि इथे मात्र एज घेतली. विसावला गेलं यष्टी. रक्षकांच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. पथावर बघायला मिळतोय. राजाला मात्र आणलं गेलंय. यस राजा इथे मात्र बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आकाश पुन्हा एकदा तयार. 4था चेंडू घेऊन हाताळण्याकरिता सज्ज झालाय. या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडूला तटवलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव मात्र तिथे मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पण नाहीये. याला बोलतात बॅकअप आणि कव्हर. काय असं एक चेंडू त्याला कव्हर करण्याकरिता मात्र 3 क्षेत्ररक्षक पोहोचतात. म्हणजे एकाच्या हातातून सुटला तर दुसरा मात्र देऊ शकतोय. कुठेतरी मात्र हेच गेम प्लॅनिंग असावं लागतं आणि माइंड सेट करून खेळावं लागतं. तेच माइंड कुठेतरी सेट करून मात्र मापोली संघ खेळ करताना दिसतोय. 1 धावाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर असेल 31 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. आमचे स्कोरर मित्र सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीचा ऋषिकेश पाटील एक चांगलं गुणलेखक आपल्याला इथे मात्र बघायला मिळते. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश तयार. अलॉंग दी कार्पेट ऑन साइड मिड विकेटच्या दिशेनं खेळलं गेल्या चेंडूला 1 धाव मिळतीये. नो रनचा इशारा. धाव थांबवण्यात आली आणि यस चेंडू इथे संपलेत. यस 5 लास्ट टू गो इथे मात्र बघायला मिळतोय आणि लास्ट डिलिव्हरी इथे मात्र असेल. धावसंख्या असेल ती म्हणजे 32. गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र तयार आणि यस इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावाली धावफलक जाऊन पोहोचलाय. एका धावेच्या बढतीनं 33 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. चेंडू संपुष्टात आतापर्यंत फक्त आणि फक्त आले 5. शेवटची डिलिव्हरी असताना सुद्धा इथे मात्र चूक झाली कारण वाईट स्वरूपात चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. दादा
टीम वारेट आणि वकी स्पोर्ट्स महापोली बी रेडी राहायचं आहे. आपण या इनिंग नंतर तुमची नाणेफेक केली जाईल व डिलिव्हरी आणि वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हरी केलंय या चेंडूला. क्या बात आहे. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 33 या अंकावर. डीज आहे. टीम वारेट आणि वकी स्पोर्ट्स मापोली बी रेडी राहा ही विनंती करतोय. इथे मात्र अंतिम षटक प्रगतीपथावर असताना अमतीत केलाय गोलंदाजी करण्याकरिता सैफला. सैफ इथे मात्र बघायला मिळत आहे. पहिला चेंडू घेऊन अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवर इथे मात्र करारी प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. काय क्षेत्ररक्षक. एक जबरदस्त एफर्ट इथे मात्र बघायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. येस इथे मात्र तो डिसिजन काय असेल तोपर्यंत इथे धावा किती मिळतात याकडे आम्ही लक्ष देऊ. येस स्क्वेअर लेग अंपायर. येस या चेंडूवर धावा मिळतील पळून पूर्ण केलेल्या. येस 2 धावा इथे मात्र मिळवल्यात आणि येस हे मात्र टेक्निकलमुळे शक्य 3 धावा इथे मात्र घेतल्या जातात. 3 धावा इथे मात्र आल्या. धावफलक जाऊन पोहोचलं. 3 धावेच्या बढतीने आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवत आहेत. 36-36 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय आणि नक्की सन्माननीय प्रेमजी गायकवाड साहेब सुद्धा इथे मात्र सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि कारण दर्दी क्रिकेट शौकीन त्यांना सुद्धा म्हटलं गेलंय आणि या सुद्धा सामन्याचा आनंद ते आपल्या इथे मात्र घेताना बघायला मिळतात. 3 धावायला धावसंख्या फलकावर 36 जोडली जाते. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहतोय. पालघरचा वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं विश्वनाथ जाधव त्याची सुद्धा खेळी इथे मात्र बघायला मिळेल. तटवला गेलाय चेंडूला खूप वेळ अभेद. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे. रवीचा प्रयत्न जरूर चांगला होता. प्रयत्नाला यश मात्र आलेलं नाहीये पण प्रयत्न त्यांनी जरूर चांगला केलाय आणि इथे मात्र धावा असतील तरी किती या चेंडूवर मात्र तर नक्कीच इथे मात्र धावा घेतल्या. 2 धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. उद्याच्या दिवसामध्ये गावदेवी धानिव संघाकडून विश्वनाथ खेळताना दिसेल. तदनंतर आम्ही स्पोर्ट्स सावंदे सत्या. तदनंतर मात्र असेल सन्माननीय जमर पटेल साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. इट्स व्हाईट बॉल इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. तदनंतर कालेर संघाकडून इथे मात्र खेळताना दिसेल तो म्हणजे नंदन पाटील. तदनंतर जय बजरंग गोरसई ए संघाकडून हरेश केणे, योगेश केणे, साई स्पोर्ट्स खारबाव प्रणय पाटील. तदनंतर वन्स अगेन कालेर संघाकडून सुनील पाटील खेळताना दिसेल. धनंजय स्पोर्ट्स चिंचगडकडून वाडा तालुक्याचा वंडर बॉय स्मिगंत पाटील खेळताना दिसेल. जेलला संधी
आणि इथे मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पटेल साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या आयोजक 39 सन्माननीय संजयजी दळवी साहेबांकडून तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आलंय. आपण यायचं आहे VIP डॅशमध्ये येऊन इथे मात्र या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. चेंडू संपुष्टात आले 4 आणि 3. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. टीम वारेट आणि वकी स्पोर्ट्स माबोली बी रेडी राहा. आम्ही तुमच्या समवेत तिथे जोडले जाऊ. पुढचा चेंडू या साइन लेग मधून इथे मात्र चकवा देऊन निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चेंडू होतोय सरळ सीमा पार. वाईट +4 डीजे. टॉस बॉक्स खाली करायचा ही विनंती करतोय. आणि टॉस बॉक्स खाली करायचंय कारण नाणेफेक मात्र इथे होणार आहे. तर चेंडू संपुष्टात आलेत आतापर्यंत. स्कोर 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धावसंख्या फलकावर 52 या अंकावर 52 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चला प्लीज फास्ट बॉल चॉईस झाला असेल तर एक चेंडू सिलेक्ट करा. दुसरा चेंडू मात्र पंचांकडे आपण सोपवायचा आहे ही विनंती करतोय. मॅच बॉल आला असेल तर तो त्वरित पाठवून द्या प्लीज. त्याच्यातला एखादा चेंडू चॉईस करा ही विनंती करतोय. आपल्यातलाच कोणता तरी एखादा संघ अंतिम सामन्यापर्यंत खेळू शकतोय. त्यामुळे विनंती करीन दोन्ही संघांना की प्लीज घाई करा. अंतिम चेंडू आहे लवकरात लवकर डिलिव्हर करून घ्या ही विनंती करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र सेफ सज्ज झालाय. आणि नक्कीच मी वकी स्पोर्ट्स मापोली बी संघाचा कर्णधार आहे. वारेड संघाच्या कर्णधार सुद्धा उपस्थित आहे. नक्कीच नाणेफेक इथे मात्र केली जाईल मान्यवरांचे शुभ असते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र तयार. हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता. खेळून सुद्धा काढलाय. एकदा मात्र ती मिळाली. एखादा वेळेस समाधान मानलं. षटक समाप्त. 4 आणि धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 53. 53 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 54 धावांचं आव्हान आहे. मी तुर्तास थांबतोय आणि या इथे मात्र बोलवतोय मंत्रेकर सरांना. आणि
तर सरोज सर आणि मोहम्मद अली सुसे या मैदानाचे मालिक सन्माननीय दोघांना विनंती करतोय की ऐसे आपण नाणेफेक कक्षाच्या दिशेने आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने मात्र बघायला मिळेल टीम वकी स्पोर्ट्स महापोली बी, तर दुसऱ्या बाजूने ज्यांनी मात्र अर्धशतकाची वाजवी खेळी गेली तो वारेट संघ या स्थिती मात्र बघायला मिळेल. मी मान्यवरांनी विनंती करतोय की या आपल्या शुभ हस्ते सरोजजी कुंबळे यांच्या शुभ हस्ते ते मात्र केले जाईल. नाणेफेक केली जातोय. कॉल कोण देतोय? हॉकी स्पोर्ट्स साहेब मात्र इथे कॉल दिलाय आणि नाणेफेक जिंकलाय इथे मात्र वारेट संघ. मान्यवरांनी मी विनंती करतो की आपण क्रीडा मंचाने सन्मानित स्थानापन्न व्हायचं आहे. यस, नाणेफेक इथे मात्र जिंकलाय टीम वारेट संघ. सर्वप्रथम निर्णय कळवायचा आहे क्षेत्ररक्षक. आपण जर बघितलं तर तुमची बॅटिंग लाईन खूप महत्त्वाची आहे. तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, फलंदाजीचा का नाही? नाही, असं काही ठरवलेलं नाही आहे. बस किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-45. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तदनंतर मात्र मी जातोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, तुम्हाला तगडा आव्हान देण्याचा त्यांनी हे केलंय. पण एकंदरीत जर आपण बघितलं तुम्हाला कमी धावा रोखण्यामध्ये प्रयत्न केलाय, पण एकंदरीत त्यांच्याकडे बघितलं प्रथमेश सारखा फलंदाज आहे. यस, त्याला कशा पद्धतीने तुम्ही आता टार्गेट कराल? गेम प्लॅनिंग के साथ में करेंगे. धन्यवाद. फलंदाजी आले तुमच्या वाटेला, किती धावांपर्यंत मजल मारण्याची प्रयत्न असेल? 50+. तुमच्या असे कोणते फलंदाज आहेत तुम्ही वगळता की त्यांच्यावर तुमचा भरोसा जास्ती आहे? सब खिलाड़ी अच्छे हैं, सब 100% देंगे तो और टीम बेस्ट होंगे. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. मी तुर्तास थांबतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मांजरेकर सर. धन्यवाद दोबी सर. बॉल चॉईस करायला यायचंय, बॉल चॉईस करायला. 54 धावांची आवश्यकता आहे ती मापोली संघाला. नक्कीच पुन्हा एकदा त्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण सीमारेषेच्या आतमध्ये बसला आहात, आपण तिथून आपली जागा सोडायची आहे, कारण तिथे सीमारेष आहे. 3 प्रेक्षक बसलेले आहेत प्रेक्षकाच्या मागे, त्यांनी लगेचच जागा सोडायची. धन्यवाद. कुठल्या संघाचे ते सुद्धा माहीत पडला तर गावाचं नाव तरी घ्यायला नका लावू, कारण आपल्या गावात सुद्धा हे सामने बघतात. यस, त्यांच्याकडून मला सूचना आलेली नाही. तर आपण पाहतो सामना वकी स्पोर्ट मापोली ए वर्सेस गावदेवी हिवाळी 2 संघामध्ये. 53 धावा जमा केल्या आहेत त्या हिवाळी संघाने. 54 धावाचं मोठं आव्हान आहे ते वकी स्पोर्ट मापोली ए संघापुढे. गोलंदाज बघूया कोण येतो. मला वाटते वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येतो योगेश. त्याचा सामना करेल फलंदाज आकाश. स्ट्राईकवर आकाश, नॉन स्ट्राईक आहे तो साहेब. 54 धावांचं टार्गेट ठेवलंय मापोली संघापुढे. पहिलाच चेंडू योगेश भोईर यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार खोलतोय तो आकाश. मारतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय आकाश आणि 6 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. 54 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे वकी स्पोर्ट मापोली ए संघाला. चालू असणार सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी वकी स्पोर्ट मापोली ए वर्सेस गावदेवी हिवाळी. गावदेवी संघाने फलंदाजी करताना 53 धावा जमा केल्या. 54 धावांची आवश्यकता. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून संघाची धावसंख्या वाढवली. आकाशाने आपलं खातं खोलले, संघाचं खातं खोललेले. धावसंख्या 6. पुन्हा एकदा धन्यवाद करतो डीजे एकविरा मालक प्रदीप माळी आणि प्रणित माळी. अतिशय सुंदर व्हॉइस आम्हाला तुमच्या मार्फत नक्कीच मिळतोय. खूप खूप धन्यवाद.
अतिशय सुंदर अशी फलंदाजी बघतोय. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारून आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय तो म्हणजे आकाश याला बढती दिलेली आहे. नक्कीच सलामीला पाठवले आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय तो आकाश. रिवर्स शॉट केलेला ज्या नादामध्ये बीड होतोय. नक्कीच चेंडू एस्टनवर जाता जाता राहिला, नाहीतर डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता आकाशाला. धावसंख्या आहे ती 6. गोलंदाज आहे तो योगेश. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी कमी वाचली होती. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. कव्हरचे फटका 6 धावांसाठी षटकार. नक्की चांगला समाचार घेताना दिसतो योगेश भोर यांचा फलंदाज आकाश. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय फलंदाज आकाश. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार. धावसंख्या झालेली होती बिनबाद 12. पुन्हा 2 प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये उभे आहेत. आपण तिथून आपली जागा सोडायची. तुमच्यासाठी या आयोजकांनी मंडपची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. योगेश भोर हवेत फटका फासला. क्षेत्राच्या चेंडूचा खाली होतोय आणि पहिला आदरा मिळतोय तो मापोली ए संघाला आकाशाच्या रूपाने. ठीक आहे. या धूनचा नक्कीच आनंद लुटताना दिसतोय कुणाल. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 12. 1 बाद 12. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे तो योगेशाने. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर बाद केलाय तो आकाशाला. धावसंख्या 1 बाद 12. नवीन फलंदाज आलेले आहेत तो म्हणजे रवीश बॉन्ड आणि सामना करेल डावखुरा फलंदाज साहेब. गोलंदाज आहे तो योगेश. यानंतर सुद्धा मोठा मुकाबला नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. आई गावदेव वारेट वर्षाचा वकीस्फोट मापोली बी. योगेश भोईर सामना करतोय तो साहेब. जोरदार अपील, परंतु दक्ष असे आमचे पंच आहे. अपील फेटायला लावतोय. उत्साह जास्त, विश्वास कमी असा या अपील मध्ये. तर निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1 बाद 12. षटकातील शेवटचा चेंडू योगेश भोईर यांचा आणि सामना करेल डावखुरा फलंदाज साहेब. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी उणीव भासली होती योगेश भोईर यांची, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच त्यांनी हजेरी लावलेली आपल्या संघासाठी. बघूया काय करतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 12. 1 गडी बाद झालेले. पॉवर प्लेचं षटक. या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. खोलवर टप्पे चेंडू पडल्यानंतर चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 1 बाद 12. शो 54 धावांची आवश्यकता आहे. ती मापोली बी संघाला. वकीस्फोट मापोली बी ए संघाला सॉरी धावसंख्या झाली ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. बघूया कर्णधार कोणाच्या हाती चेंडू सोपवतोय. मला वाटतं राहुल येतोय. राहुल याच्या हाती चेंडू सोपवलाय. काहीतरी कानमंत्र देतोय तो नितीन भगत राहुल याला. ह्या कानमंत्राचा किती फायदा उठवेल राहुल ते आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. फलंदाज आहे तो नौका फलंदाज रवीश बॉन्ड. रवीश बॉन्ड
नक्कीच वकील स्पोर्ट मापोली ए संघाला सुद्धा शुभेच्छा येत आहेत तिथे अन्सर सुसे सर जुपी सुसे आणि रुपी सुसे यांच्याकडून ह्या संघाला सुद्धा शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद सुसे साहेब. पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे राहुल सामना करतो. रवीश बॉन्ड धावसंख्या येते 1-12. राहुल एक वेगवान गोलंदाज मानला जातो हिवाळी संघाकडून. खूपच सुंदर प्रयत्न केले होते आणि निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच चेंडू जर शतक हातातून गेला असेल तर या 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु खूप सुंदर आपल्या संघासाठी काही धावा वाचवतोय तो. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 1-12. ते आगमन होते आमचे गावचे बघूया काहीतरी बातचीत. मला वाटते चेंडूमध्ये थोडीशी खराबी दिसते कारण चेंडू जेव्हा षटकार खेचला तेव्हा चेंडू सरळ बाहेर जाऊन पडला होता. थोडीशी दुखापत झाली त्या चेंडूला नक्कीच, कारण तिथे पावसामुळे थोडंसं पाणी सुद्धा साचलेलं आहे. राहुल याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो रवीश बॉन्ड. चांगला चेंडू खेळून करतो रवीश. 1 धाव तर नक्की मिळणार आहे. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण आणि एका धावाचे समाधान म्हणून संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 13. 1-13. घाई करायचे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळेचे भान ठेवा आणि सहकार्य करा. या सामन्यासाठी आम्हाला पंच लाभले ते सुभाष दलवे आणि रुपेश भोईर. नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तसेच आमचे मेन पंच सुभाष पाटील आणि सुरेश घरत सर सुद्धा या 2 दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं. काल आपण नाईक सरांकडून सुद्धा चांगली कामगिरी बघितली. आज आम्हाला सुरेश घरत सर लाभलेले आहेत. धावसंख्या ती 13. 1-13. राहुल खूप वेळ घेतात हिवाळी संघ. राहुल यांचा पुढचा चेंडू सामना करतो डावखुरा फलंदाज साहेब. धावसंख्या येते 1-13. राहुल एक खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केलाय तो साहेब यांनी आणि चेंडू तो सरळ भिरकावून दिला तो 6 धावांसाठी षटकार. एक खराब तर राहुल यांचा पुढचा चेंडू थोडासा येतो मला वाटते फलंदाजाला. हिवाळी संघाला शुभेच्छा येतात पहारे गावावरून नितेश भोईर. खास करून नितीन भगत याच्यासाठी शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद नितेश भोईर पहारे. आले त्रिफळाची फर्निचर उद्ध्वस्त केलेला तो फलंदाज साहेब याचा दुसरा अध्याय मिळतो तो मापोली संघाला. संख्या झालेली ती म्हणजे 2-19. दुसरं षटक चालू. 54 धावांची आवश्यकता आहे ती वकील स्पोर्ट मापोली ए संघाला. धावसंख्या आहे 2-19. नवीन फलंदाज आलेला आहे तो सरफराज भुरे. इरफान भुरेचे सुपुत्र. नक्कीच चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये आपण त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला होता. बघूया या सामन्यामध्ये त्याची कशी खेळ होते. गोलंदाज राहुल सामना करेल तो सरफराज. मोठा फटका आले चांगलं स्वागत केलं गोलंदाज राहुल यांचं. पहिल्या चेंडूवर षटकार मारून संघाची धावसंख्या वाढून झालेले विषय होते पण 6 धावांसाठी षटकार.
तर पहिल्याच चेंडूवर षटकाराने खातं करतो तो फलंदाज सरफराज. आपले इरादे स्पष्ट करताना सरफराज मागण्या करतो तो म्हणजे राहुल. धावसंख्या झालेली ती म्हणजे 25. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. पंच काय इशारा करतायत पाहूया. मला वाटते डेड बॉलचा इशारा आलेला आहे. पंच निर्णय पुन्हा आम्हाला कळवायचा आहे या चेंडूवर काय झालं. डेड बॉल. कारण मला वाटतं एसटी आधीच इथे उद्ध्वस्त झाल्या होत्या त्याच्यामुळं नक्कीच एक संधी आली होती चालून ती हिवाळी संघाला. धावसंख्या झाली ती म्हणजे 2-25. गोलंदाज आहे तो राहुल. सामना करतो सरफराज भुरे. चांगला चेंडू खोलवाटा चेंडू खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. थोडंसं फंबल झालं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करता तो सरफराज परंतु मना करतोय तो रवीश बंड. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. 2-26. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं योगेश यांच्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्या होत्या. 12 धावावर 2 उत्तुंग षटकार आकाशाने खेचले होते. ह्या षटकामध्ये राहुल यांनी गोलंदाजी केली. ह्या षटकामध्ये 14 धावा दिलेल्या आहेत त्या राहुल यांनी. एक गडी सुद्धा बाद केलेले. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वकीस्फोट मापुली ए संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 2-26. अजूनही 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज येतोय राज आणि सामना करेल तो सरफराज. षटक संपलेलं आहे. ओके. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावांचं गणित नक्कीच ऐकायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय. निर्धाव चेंडू होतो. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते म्हणजे 26. तिसरी आता बघ कॉमेंट्री असल्यावर नको फोन करू. मी मोकट असलं तुला अख्खा मॅच सांगेन. हां ठीक आहे चल. नक्कीच काही प्रेक्षक असे सुद्धा आम्हाला लाभत आहेत की ऑनलाईन सामने पाहतात मोबाईलवर. अतिशय सुंदर फटका परंतु योगेश भाऊ सज्ज आली. तिसरा आदर मिळतो सरफराजच्या रूपाने मापुली संघाला. धावसंख्या झालेली ती म्हणजे 3-26. अल्ताफ सामना करतो. अल्ताफ गोलंदाज आहे तो म्हणजे राज याचा पुढचा चेंडू सामना करेल अल्ताफ. धावसंख्या झाली ते 3-26. अजूनही 26 धावांची आवश्यकता हे वकीस्फोट मापुली हे संघाला. सगळं प्रयत्न होता. मला वाटतं थोडीशी दुखापत झाली एस्ट्रेक्सेला. कारण हुक शॉट मारण्याच्या नात्यामध्ये सरळ बॅट येऊन एस्ट्रेक्सेच्या हातावर पडते. परंतु एक धाव मात्र पूर्ण आणि एका धावने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 27. 3-27. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे मापोली संघाला. धावसंख्या 27.
पंचांचा इशारा. हॅलो पंच या चेंडूवर काय घडलंय? बाद दिलेलं आहे. सर नक्कीच आपण बघितलं तर हल्ली कमी खेळाडू आहेत की खेळाडू वृत्ती जे बघितलं तर रवीशचं कौतुक करावं, कारण पंच सुद्धा आमचे कन्फ्यूज होते की इस काय असेल, पण त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःनी हात वर केला आणि आपली खेळाडू वृत्ती मात्र त्यांनी दाखवली. यस की मी बाद आहे. धन्यवाद. रवीश तुझं सुद्धा असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच सर, आपले खेळाडू वृत्ती ते रवीश बॉन्ड यांनी दाखवलेले एक मोठा खेळाडू काय आहे याचं उदाहरण नक्कीच रवीश बॉन्ड यांनी आपल्याला इथे दाखवून दिलेलं आहे. भरपूर जोरदार अपील झालं होतं, पंच सुद्धा दुधामाने सापडलं होतं, तर स्वतः रवीश बॉन्डला हा क्रीज सोडून बाहेर निघाला. खूप खूप धन्यवाद रवीश बॉन्ड. धावसंख्या झाली होती म्हणजे 27. सॉरी, अजूनही 27 धावांची आवश्यकता, कारण 54 धावांचं आव्हान आहे. 8 चेंडू आणि 27 धावांचे नवीन फलंदाज आला तर मारून रिव्हर्स शॉट मारण्याचा इरादा केला होता, परंतु चेंडू सोडून देतोय तो म्हणजे मारूफ आणि निर्धाव चेंडू होतो. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त 1 धाव देऊन 2 गडी बाद केले ते राज यांनी. पहिल्या षटकामध्ये समाधान घेण्याचा प्रयत्न केला होता, 12 धाव देण्याचा. दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि ह्या षटकामध्ये आत्तापर्यंत चेंडू टाकून झाले ते 5 आणि 5 चेंडूवर 1 धाव देऊन 2 गडी बाद केले ते राजाने. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा इरादा आणि चेंडू सरळ भिरकावून दिला तो सोमवारसिंह बाहेर 4 धावांसाठी चौकार. दोन गडी बाद केलेत. आत्ता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि 6 चेंडूमध्ये माझे गुणलेखक सांगतात की 23 धावांची आवश्यकता आहे, ती वकीस्फोट महापोली ए संघाला. न मीटिंग हिवाळी संघ लगेच आपले सत्राक्ष सजून घ्या, कारण आपल्याला अजून बरेचसे सामने खेळायचे आहेत. धन्यवाद. बघूया शेवटच्या अनावरचे षटक आहे. या षटकामध्ये तब्बल 23 धावा जमा करायचे तर मापोली संघाला, पण कर्णधार कोणाच्या हाती धुळा सोपवतोय ते आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. मला वाटतं प्रणील येतोय. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा आणि 6 चेंडू. नक्कीच पहिले 2 चेंडू सामन्याचा निर्णय नक्कीच आपल्याला त्या सामन्याचा निर्णय समजेल, कारण 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर मापोली संघ कमबॅक करेल. दोन्ही चेंडूवर निर्धाव आले, धावसंख्या झाली ती म्हणजे 31. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू निर्धाव टाकले, गडी बाद केले तर हिवाळी संघ कमबॅक करेल. रंगतदार स्थितीमध्ये आलेला हा सामना, एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. शिली पॉईंट एक लावण्यात आलेले. फलंदाज अल्ताफ याच्यासाठी गोलंदाज आलेला होतो म्हणजे प्रणील. प्रेक्षकांच्या नजरा खिलून ठेवणारा आपण सामना पाहतोय. चालू असणार सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी हिवाळी वर्सेस मापोली. हवे चेंडू फटका फसला. दोन्ही क्षेत्रामध्ये ताळमेळ नव्हते, परंतु चांगले जेल पॅकेटला तो राजा आणि हादरा मिळतोय तो वकीस्फोट मापोली ए संघाला. सुंदर धून डीजे एकविरा मार्फत, डीजे एकविराचे प्रोप्रायटर माली साहेब. नक्कीच आम्ही पहारे चषकामध्ये बघितलं होतं की माली साहेबांनी सुंदर असं समालोचन सुद्धा माझ्यासोबत केलं होतं. अंडर असा खेळाडू ऑलराऊंडर तो प्रदीप माली. नक्कीच आपल्याला चांगली अशी धून देताना 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या पटक्यांची गरज आहे ती मापोली संघाला, निर्धाव चेंडूची गरज आहे ती हिवाळी संघाला. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच प्रदीप माली लांबूनच या सामन्याचा आनंद लुटताना दिसतोय.
मग नक्कीच मी त्याला एक संधी देईल समालोचन करण्याची. आपण या उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत प्रदीप माली, कारण ते सिंगर सुद्धा आहेत. एकविरा ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे त्यांचा स्वतःचा. प्रणिल यांचा पुढचा चेंडू हवेत चेंडू फटका बसला, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 33. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत ते म्हणजे 4 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे ती मापोली संघाला. रंगतदार सामना आपण पाहतोय. ह्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहे आई गावदेव वारेट आणि वकीस्पोर्ट मापोली बी या 2 संघामध्ये. आवाज वाढव. तिसऱ्या पंचांची मागणी गेली आहे मैदानामध्ये. तिसऱ्या पंचाची मागणी आहे. तर 4 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे ती वकीस्पोर्ट मापोली ए संघाला. 4 चेंडू आणि 21 धावा, 21 धावा आणि 4 चेंडू. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मापोली संघाने. थोडेसे आढळून आलाय गोलंदाज. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकात आपण पाहतोय ते सुभाष दलव्यांना मेन पंच सुभाष पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच रुपेश भोईर. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 23. 5 बाद 23. सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम आहे गोलंदाज चालणार नाही, थो गोलंदाज चालणार नाही. फुलटा चेंडू बरेचसे हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बाद होतो तो म्हणजे मारू. एखादा खराब चेंडू नक्कीच सामन्याचे चित्र बदलू शकतो. कारण 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत निर्णय करू शकत नाही. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. जोरदार आपल्याला निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पंच आमचे दक्ष आहेत. 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे ती वकीस्पोर्ट मापोली ए संघाला. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे गावदेवी हिवाली संघ. थोडंसं दुखापतग्रस्त झालेलं दिसतोय ते योगेश, तरी सुद्धा सध्या आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. नावासाठी नाही तर गावासाठी खेळ करण्याच्या तयारीमध्ये दिसतोय तो योगेश. पुन्हा एकदा प्रणिल सामना करतोय तो नौका फलंदाज तहा. प्रणिल 2 चेंडू 21 धावा, 21 धावा आणि 2 चेंडू. निर्धाव चेंडू निघतोय. आता एका चेंडूवर 21 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो गावदेवी स्पोर्ट हिवाली संघ. हे नंतर बघणारा सामना आपण आहे तो म्हणजे वकीस्पोर्ट मापोली बी आणि आई गावदेवी वारेट. एक चेंडू 21 धावा आणि तो चेंडू सुद्धा निर्धाव जातोय.
तर याचबरोबर विजय होतो तो हिवाळी संघ. विजय संघाचे अभिनंदन, हरल्याचे कौतुक. तर ह्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो खेळाडू, त्याचं नामकरण झालेलं आहे तो म्हणजे ज्याने 27 धावा जमा केल्या हिवाळी संघाचा, तो फलंदाज 9 चेंडूमध्ये 27 धावा जमा केल्या, तो म्हणजे गिरीश तरे ह्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. गिरीश आपण याचे. तर मी थोडं थांबतोय, तुम्ही थांबू नका. मी हाच गेलो आणि हाच गेलो. यापुढे धावते संमेलनाचे माझे सहकारी संमेलनाच्या धोबी सर. चॉईस बॉल धन्यवाद मांजरेकर सर. एका बाजूने वारेट, दुसऱ्या बाजूने वकी स्पोर्ट्स महापोली बी, एका बाजूने प्रथमेश तर एका बाजूने अरबाज. याची लढत निश्चित रूपाने आपल्याला मात्र बघायला. चला प्लीज त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि यस मापोली संघ इथे मात्र परततोय. एक चांगला खेळ मापोलीकरांनी सुद्धा मात्र दाखवला आणि थोडीशी नाराजी निश्चित रूपाने असेल. नक्कीच हार्ड लक नेक्स्ट टाइम. पुनश्च एकदा त्याच जोशाने, त्या जिद्दीने पुनश्च एकदा प्रयत्न करा आणि त्याच जोशाने मैदानात उतरा. नक्कीच उतरेल. आणि जाऊया सामन्याच्या दिशेने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये.